परळी शहरातल्या हत्या प्रकरणी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे पदाधिकारी बबन गित्ते फरार आहेत। पण बबन गित्तेंना खोट्या केसमध्ये अडकवण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप रोहित पवारांनी केला। धनंजय मुंडेंचं नाव घेत रोहित पवारांनी हा आरोप केलाय। बबन गित्ते यांच्या पाठीशी शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस ठामपणे उभी आहे, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले। परळी शहरात धनंजय मुंडेंचे समर्थक असलेले बापू आंधळे यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती। या प्रकरणात बबन गित्ते यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला। धनंजय मुंडे साहेब तिथे गेल्यानंतर त्यांचं पण खूप चालतं असं नाही। त्यांचे कुठले तरी पदाधिकारी कार्यकर्ते आहेत, ते परळी मतदारसंघ ते स्वतः चालवतात। त्यांची पार्श्वभूमी आपण जर बघितली तर ते असेच गोल गोल काही गोष्टी करण्यामध्ये माहीर आहेत। त्यामुळे त्या बाबतीत पोलीस प्रशासनाला खऱ्या अर्थाने लक्ष देऊन काम करण्याची जरूरत आहे। ज्यांनी तिथं बूथ ताब्यात ज्या पद्धतीने भाजप घेत होते ते लोकांसमोर पुढे आणलं, त्याच बबन गित्तेवर आता एक वेगळं तिथं कुठेतरी नाव घेतलं जाते असं मला वाटतं। नाही तर अडकवण्याचा प्रयत्न बबन गित्तेला केला जातोय। असं आहे की तिथल्या राजकीय वैर्यामधनं बबन गित्ते यांना अडकवण्यासाठी गेले अनेक दिवस प्रयत्न होत होते। बबन गित्ते हे ज्या दिवशी पक्षात सामील झाले त्याच दिवशी बांगर आणि गित्ते ही जी जोडी आहे त्या जोडीच्या मागे तिथले पोलीस लागले आणि पोलिसांवरती कोणाचा दबाव आहे, काय दबाव आहे हे संपूर्ण बीड जिल्ह्याला माहिती आहे। जो माणूस तिथे उपस्थितच नव्हता त्याला तुम्ही खुनात कसे काय घेऊ शकता? बबन गित्तेच्या मागे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष उभा आहे। होय, आमचा पक्ष त्यांच्या मागे उभा आहे। सवालच येत नाही, सवालच येत नाही। दरवेळेस बबन गित्ते आणि बांगर यांना फसवण्याचा प्रयत्न केला जातो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।